नमस्कार मैत्रिणींनो, श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. माझ्या स्वामीचरण सेवा या चॅनलमध्ये आपले स्वागत आहे. यंदाच्या श्रावण महिन्यात 72 वर्षांनी हा योगायोग आलेला आहे. तो योगायोग म्हणजे काय आहे हे आपण आज पाहणार आहोत. आणि पहिल्या सोमवारी आपण कोणत्या शुभ मुहूर्तावर भगवान शंकरांची पूजा करणार आहोत आणि ही पूजा कशी करायची आहे याबद्दल आपण आज माहिती पाहणार आहोत. तर मैत्रिणींनो, चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक आणि शेअर करा. भगवान शंकरांचे भक्त ज्या दिवसाची वाट पाहत असतात तो म्हणजे श्रावण महिना. आणि हा श्रावण महिना अगदी जवळच आलेला आहे. या श्रावण महिन्यात काही खास योग जुळून येणार आहेत जे आपल्याला अधिक फलप्राप्ती करून देणारे ठरतात. कारण यंदा श्रावणाची सुरुवात सोमवारने होणार आहे आणि श्रावण समाप्ती ही सोमवारीच होणार आहे. यामुळे यंदाच्या श्रावणात 5 सोमवार आले आहेत आणि हे देखील वैशिष्ट्य मानले जात आहे. कारण का 18 वर्षावर नंतर श्रावणात 5 सोमवार येण्याचा योग जुळून आलेला आहे. तर हे 5 सोमवार कधी आहेत? पहिला सोमवार आहे 5 ऑगस्ट 2024 रोजी. दुसरा सोमवार आहे 12 ऑगस्ट 2024 रोजी. तिसरा सोमवार आहे 19 ऑगस्ट 2024 रोजी. चौथा सोमवार आहे 26 ऑगस्ट रोजी आणि 5वा सोमवार आहे 2 सप्टेंबर 2024 रोजी. आता आपण पाहूया की श्रावणात 72 वर्षांनी आलेला योगायोग काय आहे. तर श्रावणाची सुरुवात सोमवारी होणं हे अतिशय शुभ मानलं जातं. कारण भगवान शंकरांचा वार सोमवार आहे. तर 72 वर्षापूर्वी म्हणजेच 10 ऑगस्ट 1953 रोजी या श्रावणाची सुरुवात सोमवारी झाली होती आणि आता इतक्या वर्षांनी हा योगायोग जुळून आलेला आहे. तर आता आपल्याला कोणता योगायोग आहे याबद्दल माहिती समजली आहे. तर आता आपण पाहूया पहिल्या सोमवारी आपण कोणत्या शुभ मुहूर्तावर पूजन करायचं आहे. तर पहिला सोमवारचा अमृत मुहूर्त आहे सकाळी 5:37 मिनिटापासून ते सकाळी 7:20 मिनिटांपर्यंत. पहा, अनेकदा सांगते, अमृत मुहूर्त आहे सकाळी 5:37 मिनिटापासून ते सकाळी 7:20 मिनिटांपर्यंतचा. आणि शुभ मुहूर्त आहे सकाळी 9:02 मिनिटापासून ते सकाळी 10:45 मिनिटापर्यंत. सायंकाळी पूजेचा मुहूर्त आहे सायंकाळी 5:35 मिनिटापासून ते रात्री 8:35 मिनिटापर्यंत. तर या शुभ मुहूर्तावर, अमृत मुहूर्तावर आपण भगवान शंकरांची विधिवत पूजा करू शकतो. आपण भगवान शंकरांना अभिषेक घालू शकतो, भगवान शंकरांची व्रतवैकल्ये करू शकतो आणि या दिवशी आपण शिवलीलामृत देखील वाचू शकतो. भगवान शंकरांना बेलपत्र वाहू शकतो, त्यांना अभिषेक करू शकतो. तर या शुभ मुहूर्तावर पूजा केल्याने आपल्याला अतिशय चांगले फळ मिळते. म्हणून आपण या शुभ मुहूर्तावरच पूजन करायचे आहे. यानंतर आपण पाहूया की श्रावणात म्हणजेच आता ज्यावेळेस आपण पूजा करणार आहोत ती पूजा आपण कशी करायची आहे. तर पहिल्यांदा आपण श्रावणातील प्रत्येक सोमवारी उपवास करायचा आहे. सकाळी लवकर उठून म्हणजेच ब्रह्ममुहूर्तावर उठून आपली नित्यकर्म आवरायची आहेत. यानंतर देवपूजा झाल्यानंतर आपल्याला देवाऱ्यासमोर बसायचं आहे. शिवलिंग आपण समोर घ्यायचं आहे आणि त्यावर जल आणि बेलपात्र वहायचं आहे. त्यानंतर आपण शिवलिंगाला अभिषेक देखील करू शकतो आणि यानंतर आपण शिवलिंगावर फळं आणि पांढऱ्या रंगाची फुलं अर्पण करायची आहेत. त्यानंतर शिवलिंगाला आपण अगरबत्ती आणि कर्पूर आरती ओवाळायची आहे आणि आपण महादेव शंकरांची आरती करायची आहे. आपण प्रत्येक सोमवारी शिवलीलामृताचे पठण करू शकतो आणि त्याचे पारायण देखील करू शकतो. तर आपण यावेळेस जास्तीत जास्त ओम नमः शिवाय या मंत्राचा जप करायचा आहे. सतत या मंत्राचा जप केल्याने आपल्याला मनाला सुख शांती मिळते आणि इच्छा पूर्ण होते. सोमवारी आपण दिवसभर उपवास ठेवायचा आहे आणि या दिवशी आपल्याला निर्जळी जमलं तर निर्जळी करायचं आहे किंवा मग फळे खाऊन तुम्ही हा उपवास करू शकता. आणि संध्याकाळी देखील आपण शंकर भगवानची आराधना करून पूजा करून आपण उपवास सोडायचा आहे. तर मैत्रिणींनो, झालेली सेवा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या चरणी रुजू. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. अवधूत चिंतन श्री गुरुदेव दत्त.